चांदवडमध्ये कांदा खरेदीचा साम टीव्हीनं रियालिटी चेक केलेला आहे। यावेळेस चांदवड केंद्रावर 10 दिवसांनंतरही कांदा खरेदी सुरू झालेली नसल्याचं समोर आलंय। नाफेडचा कमी दर आणि ए ग्रेडच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना कांदा विकण्यात अडचणी येत आहेत। अवघ्या 27 शेतकऱ्यांनी नोंदणी केली। यामुळे नाफेडचा फायदा खरोखरच शेतकऱ्यांना होणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। नाफेडच्या कांदा खरेदी केंद्राचा रियालिटी चेक केलेला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी पाहूयात। मी आता नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यामध्ये आहे आणि अगदी मुंबई आग्रा महामार्गाच्या शेजारीच नाफेडचं चांदवड तालुक्यातलं हे खरेदी केंद्र आहे। हे खरेदी केंद्र जे आहे ते चांदवड तालुका बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित चांदवड यांना हे खरेदी केंद्र देण्यात आलेलं आहे। आणि मोठ्या मोठ्या शेड जे आहे तो कांदा खरेदी केल्यानंतर या ठिकाणी त्या कांद्याची साठवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ही सगळी शेड या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। मात्र अद्याप या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी आलेले दिसत नाहीयेत। या केंद्राचे खरेदी केंद्राचे जे या ठिकाणी काम बघतात आपण त्यांच्याशी देखील बोलूया। दादा, खरेदी केंद्र या ठिकाणी आता तुम्ही बाहेर बोर्ड लावला आहे, मोठी शेड पण उभारली आहे, खरेदी सुरू झाली आहे का? नाही, सध्या तरी रजिस्ट्रेशन साईड लोक येत आहे। जवळपास 25 शेतकरी रजिस्ट्रेशन केलं आहे आपल्याकडे। पण मधल्या काळात काय होतं, रेट 1235 रुपये असल्यामुळं शेतकरीमध्ये येऊन रजिस्ट्रेशन करायचे आणि निघून जायचे। का ते ह्या भावात काय आम्हाला त्यांना परवडत नाही, रेट वाढत आम्ही येऊ, आज शेतकऱ्याची मानसिकता होती। पण आज थोडे रेट माझ्या 1580 रुपये दिल्यामुळे आज जरा फोन चालू झाले शेतकऱ्यांचे। शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असलं तरी देखील अद्यापपर्यंत आजपर्यंत तरी एकाही शेतकऱ्यानं या ठिकाणी आपला कांदा विकलेला नाही। त्यामुळे या खरेदी केंद्रावर आजपर्यंत तरी कुठल्याही पद्धतीची कांद्याची खरेदी होऊ शकलेली नाही आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।